खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। नेरळ शहरात सलग 3 दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिक संतप्त झालेत। पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी देता आले नाही असा दावा ग्रामपंचायत प्रशासनाने केला। मात्र जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे यांनी प्रत्यक्ष पाणी पुरवठा केंद्रावर जाऊन हा दावा खोटा ठरवलाय। मोरे यांनी सांगितले, वीज नसताना जनरेटरवरून पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था असतानाही जनरेटर नादुरुस्त पडलेत। वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावी लागत आहे। एवढेच नव्हे तर फिल्ट्रेशन यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था ही पूर्णपणे रामभरोसे असल्याचा आरोप त्यांनी केलाय। ही नैसर्गिक आपत्ती नाही तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाची शिक्षा नेरळकरांना भोगावी लागत आहे, असा घणाघात करत सुनीता मोरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। नमस्कार, महासत्ता टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आपण नेरळ ग्रामपंचायतीची पोलखोल करण्यासाठी इथे आलेलो आहोत। गेले 3 दिवस झाले नेरळकरांना पाणी नाहीये पिण्यासाठी आणि त्या संदर्भात आज जर बघितलं तर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत सुनीता मोरे यांनी याबाबत पोलखोल केलेली आहे। नेमकं पाणी काय येत नाहीये नेरळकरांना याबाबत जाणून घेण्यासाठी आज जर बघितलं तर एक महत्वाची बाब समोर आली आहे की गेले 3 दिवस झाले लाईटीचा तर प्रॉब्लेम आहे, मात्र नेरळकरांना जनरेटरवर जे पाणी पोहोचवलं जातं तो जनरेटरच बंद आहे। येथील कर्मचारी आहेत, त्यांनी याबाबत चर्चा केली। त्यांनी सुनीता मोरे यांच्याबाबत सांगितलं, त्यांच्याशी बोलताना सांगितलं की जनरेटर बंद आहे, दुरुस्तीसाठी माणूस देखील बोलवण्यात आला, मात्र त्यानंतर काहीच झालेलं नाहीये। रविवारपासून त्यातलं फक्त मीटर गेलेलं आहे। हो, मीटर गेलेलं आहे आणि काल जे लोक येऊन चेक करून गेले। हा, समोरचा आम्ही चेक करीन तेव्हाच काम करीन। कोण बोललाय असं चेक कर। चेक करा ना तो। हा, तो बोलला करा। मग हे बाकी हे खोलून खोला। त्या जनरेटर मधला मीटर बंद पडलेला आहे, हे काम लगेच होऊ शकतं। काही याचे का मोठे पार्ट बीट नाही आहेत, हे लगेच होऊ शकतं। नेरळ गावाला 3 दिवस झाले पाणी नाही, आज 4था दिवस चालू आहे आणि इथं डिझेल पण नाहीये। हे ग्रामपंचायतला दिसत नाही का? या ग्रामपंचायतचं काम आहे ना हे। आता हे मीटर जर दुरुस्त केला असता तर डिझेल दिला असतं तर आज गावाला पाणी गेलं असतं का नसतं गेलं? समस्या एक ग्रामसेवक आणि प्रशासक सोडू शकत नाही तर प्रतिनिधी काय करणार? मग लोक विचारतात प्रतिनिधी काय करतात, प्रतिनिधी काय करतात। आम्ही आता सकाळपासून मी किती वेळा इथं आली, 2दा आली ना, दुसरी फेरी आहे। मी पावसामधून फिरते, बोरल्याच्या टाकीला गेली, इथं गेली। तुम्ही लोक बसून काय करणार? तुमचा नाही विलाज आहे। नाही दुरुस्तीसाठी नाही आले, आज लाईटच नाही दुरुस्तीसाठी आले। पलीकडचा पंप आहे ना, तो बंद झाला, तो जुना पंप आपला। आता इथं कोणता पंप बंद आहे? पलीकडचा। पलीकडचा, पण ह्या एक पंपाने काम होऊ शकतं, मग तो पण करायला पाहिजे ना। याच्यामध्ये चालू झाली का तोही करायला घ्यायला पाहिजे। मग दोन्ही केले तर ही गावाला समस्या होईल का? मग हे दोन्ही पंप, आता हा पंप एक आज आपलं काम करू शकतो, तो पण पंप मी करून द्यायचा प्रयत्न करते ना, करणारच आहे। आता अजून आपण या पाण्याबाबत अजून एक मोठी जी बाब आहे ती अजून एक निदर्शनास आणणार आहोत। त्यासाठी आपण बोरले या परिसरात जाणार आहोत। किती महिने झाले?
आता मगाशी जे आपण पाणी करून आलो ते बोरल्या जिथे इथे कुंभा टाकीवरनं पाणी सप्लायर होतं इथे ना, इथून ह्या जनरेटरमधून पाणी लाईट नसेल त्यावेळेस ह्या जनरेटरमधून पाणी आपण पोचवतो ना. मग आता हे कधीपासून बंद आहे? 3-4 महिने आले गेले तर बंद करून ठेवला आणि चेंज ओव्हर गेलेला आहे. मग याच्यामध्ये काय बिघाड कशामध्ये? जनरेटरमध्ये का इथे? जनरेटर पण बिघाडमध्येच आहे, पण चेंज ओव्हरला पण गेलेला आहे, तो बदली करावा लागतो. इथलं सगळं कोण बघतं? सध्या तरी इथे विनायक मॉडेलला काम केला. आता या विनायक मोडकचं नाही, मी आता मी ग्रामपंचायतमध्ये पण गेलेली, तिथं कुंभ्याच्या तिथं पण बोलतात विनू, इथं पण बोलतात विनू. आता ग्रामपंचायतमध्ये गेलं, तो पण कर्मचारी आहे, त्याच्यावर तो एकच कर्मचारी, त्याच्यावर जर सगळीच जबाबदारी टाकत असेल. आता मी ग्रामपंचायतमध्ये गेली असताना ग्रामसेवक बोलतात विनूला पाठवला आहे MSCमध्ये, तो लाईटीचं बघणार नाही, इथले जनरेटरचं बघणार, पाण्याचं बघणार, कुठे कुठे एक कर्मचारी बघू शकतो. विनू मोडक हा माझा कोण लागत नाही, पण तो पण कर्मचारी आहे ना, तसेच हे पण कर्मचारी आहेत. यांच्या इथेशी लाईट चालू करताना दाखवा चला. आता इथे लाईट बघा, वायरीचं या सगळ्या वायरी जर व्यवस्थित फिटिंग करून घेतली, आपल्याला इथून अख्ख्या नेरळ गावाला पाणी पुरवठा इथूनच होतो. जर आपण इथून ही पूर्ण फिटिंग वगैरे केली, आता बघा यांना कसं लाईट चालू कशी करायला लागते. आता ज्या वेळेला मी इथं आली तेव्हा यांनी मला सांगितलं काठी घेऊन, जर यांना शॉक लागला काय झालं हे कुणाचं काय आहे, प्रशासक आणि ग्रामसेवक हे बघतायत ना. यांना काय त्यांच्या खिच्यातले पैसे द्यायचे आहेत का? 15 युक्तमध्ये पैसे असतात, ग्रामनिधीमध्ये पैसे असतात. पहिले हे इथली कामं केली पाहिजेत की नको? कारण तिथे काय करणार, तुमचं बंद आहे पंप चालू आहे, पंप. पंप पण रिपेअरिंगवरती आलेले आहेत, पंप बंद. आता इथे पण रिपेअरिंग आले आहेत. हे बंद होण्याच्या अगोदरच बेरिंग केल्यात, तर ते दुरुस्त करायला पाहिजेत ना. मग ही परिस्थिती होईल का आपल्याला नेरळकरांना? मग नेरळकर काय बोलतात का प्रतिनिधी काय करतात? प्रतिनिधी काय करणार याला? आता हीच अवस्था यांची अशी आहे, कुठे शॉक लागेल काय करायला लागेल, पूर्ण फिटिंग व्यवस्थित केली हे. आता इथे लिकेज आहे आणि ही अति आवश्यक सेवा आहे ना. आता ॲक्च्युअली ना पॉईंट भेटत नाही ना, एक जागतंय, एक पूर्ण गेली, एक फुल आहे, तेच प्रॉब्लेम त्यांच्याबरोबरच होतो. फिल्टर बंद होते, फिल्टरच चालू नव्हती, पूर्ण फिल्टर प्लांट बंद होता, तो आत्ता विनोनी चालू केला. आता आलम मागवलाय का? हा किती दिवस पण आलम पुरेल? 10-15 दिवस जाईल. मग आता या 3 दिवस आपल्याला बंद आहे, मग 3 दिवस गेला असतं तर आपल्याला फक्त 7 ते 8 दिवस पुरला असता. मग याची ऑर्डर केलेली आहे का? ऑर्डर दिलेली, मग मध्येच आपल्याला गढूळ पाणी काय येतात? फिल्टर प्लांट बंद होतो, मध्ये आता झालेत का चालू? चालू केले, 4 दिवस झाले चालू केले. त्या पूर्ण भरतात ना, या पूर्ण भरल्याशिवाय आपल्या नेरळला पाणी जाणार नाही. फिल्टर होऊन यातच फिल्टर होऊन त्यात जातं खाली. नेरळ पाणी म्हणजे कुंभ्या टाकीवरनं जम्पिंग होऊन पाणी तिथे येतं. बंद आहे. तर हे नवीन टाकीचं काम चालू आहे, हे कधी चालू होणार ना, कधी होणार? नेरळकरांची कधी, नागरिकांचं फिल्टर प्लॅन कधी येणार, कधी बसणार? टाकल्यामुळे फिल्टरचं प्लॅन बंद आहे. फिल्टर चालू आहे आता दोन्ही बंद. हा, दुसरे फॅन बंद आहेत. फॅन आहेत ना, हा, त्याच्यामध्ये जो गडूळ येतो ना पाणी खाली बसवण्यासाठी फॅन आहे तिथे 3, तिन्ही बंद आहे. कारण नेरळकरांच्या नागरिकांचा प्रश्न असतो, नेहमी आम्हाला फोन करतात का पाणी गडूळ काय येतं, पाणी गडूळ काय येतं. तर मग कोण बोलतं आलम संपलंय, कोण बोलतं फॅन बंद आहे, फिल्टर बंद आहे. त्यामुळे आज समक्ष पाणी करण्यास आले. आता आम्ही या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली, पण ते काय घाबरतायत बोलायला, कारण 4-5 महिने बोलतायत. आता ही कधी आलम ट्युशनची टाकी बंद आहे, प्लॅन बंद आहे, आम्हाला काही माहित नाहीये मला आता. पण ते काय आता खरं आम्हाला सांगत नाही कर्मचारी. आता हे बघा, याची अवस्था बघा,
हे जरी चालू करायचं असेल तर आता ते कर्मचारी काय आम्हाला दाखवत नाही कसं करायचं, काय करायचं, चालू आहे की नाही चालू आहे. मग याची पण अवस्था बघा. हे नागरिकांच्या, नेरळच्या नागरिकांचा प्रश्न आहे. पाणी सर्वांना लागतच. आज 3 दिवस पाणी नाही तर नेरळची अवस्था काय आहे? आज नेरळच्या नागरिकांना पाणी नाही. त्याची पाणी करण्यासाठी मी इथे बोरले कुंभे या टाकीवर मी पाणी केली. पण आज मी त्या पाण्याच्या टाकीवर पाणी करताना इथे बघा स्लॅबची इथले काय अवस्था आहे. तो स्लॅब कधीही पडू शकतो. याची डागडुजी नाही, काय नाही. इथं कसे आहेत, इथे पण हे कर्मचारी आहेत, ते पण काम करतात ना. कधी यांच्या अंगावर हे स्लॅब पडले, ऍक्सिडेंट घडू शकतात. त्यांच्यासाठी पण प्रशासक, ग्रामसेवक येतात की नाही ते बघायला कधी? त्यांचं कधी असते विजिट, त्यांची कधी असते? दाखव. मग हे कसं चालू करता तुम्ही? मग हे तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सांगितलं नाही का? सर्वांना माहिती आहे, जुनं माहिती आहे, पण तुम्ही तक्रार केली नाही का? बाबा आम्हाला इथे शॉक लागू शकतं. लेखी अर्ज तुमच्याकडे काय पोच वगैरे आहे त्याची, लेखी अर्जाची? हा, मग ती द्या. आणि मग इथे शॉक लागेल, काय लागेल हे तुम्ही बोलले ना त्यांना, प्रशासकला किंवा ग्रामसेवकांना? वारंवार अर्ज दिलेले तरी कोणी मग ही आता हेज काय? हे पाणी वरती चढवतो आपण फिल्टर साफ करण्यात. मग हे तरी चालू आहे का? हा, ती चालू. मग हे चालू करताना हे पॅनल, मग हे पण दुरुस्त करून घ्यायचं. तुम्ही सांगायचं, प्रत्येक वेळेला बोलायचं तिथे जाऊन. 5:30 वाजल्यापासून नागरिकांचे फोन आले का पाणी नाहीये, आज 3 दिवस झाले पाणी नाहीये, तुम्ही लक्ष देत नाही का, आम्ही तुम्हाला निवडून दिलंय. पण मी प्रशासक, ग्रामसेवकांना फोन लावते, कर्मचाऱ्यांना फोन लावते, काय नाही ते आम्हाला सांगतात लाईट नाहीये. जनरेटरची सेवा आहे. म्हणून मी स्वतः पाणी करण्यासाठी पहिल्यांदा कुंभे टाकीवर गेली. तिथे जनरेटर आहे, पण तिथल्या जनरेटर मधला मीटर बंद आहे, त्यामुळे तिथली लाईट नाही. तिथे 1 तासाचं काम आहे. या प्रशासक किंवा ग्रामसेवकांनी लक्ष दिलं असतं, 1 तासामध्ये ती मीटर चालू होऊन तो जनरेटर चालू झाला असता. तिथून पाणी आपण बोरल्या टाकीवर घेतलं असतं. बोरल्या टाकीवर आली, तिथं बघितलं तिथेही जनरेटर बंद आहे. तिथली पाणी करता तिथलाही जनरेटर बंद आहे, बॅटरी चार्जिंग नाहीये. मग तिथे पण तो का चालू केला नाही त्यांनी? परत तिथं नंतर मी सगळीकडे फिरली. फिल्टर पॅन, बरेच दिवस लोकांचे फोन येत होते, पाणी गढूळ येतं, पाणी मातीसारखं येतं. त्यामुळे मी पूर्ण पाणी केली. पाणी येते, पण तिथे आता मी बघितलं तर आलम आहे, पण तिथले 3 फिल्टर प्लॅन बंद आहेत, फॅन तिथले बंद आहेत. मग त्यामुळे तिथलं पाणी गढूळ येतं. आता पण मी पाणी घेते तिथं आलम, तिचं फक्त 10 दिवस पुरेल एवढाच आहे. पण तिथे आता 3 दिवस बंद पाणी नाहीये. त्यामुळे आता 3 दिवस जर चालू ठेवलं असतं तर 7 दिवसापुरताच आपल्याला आलम तिच्याम होता. जर या लोकांनी आता आणून ठेवायला पाहिजे. नंतर परत तो आलम संपल्यानंतर परत नागरिकांचे आपल्याला फोन चालू होणार, पाणी गढूळ काय तर. आपण स्वतः इथं मी आज पाणी केली, त्यामुळे माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे इथे काय परिस्थिती आहे. आता इथली परिस्थिती पाहताच इथले कर्मचारी आहेत, त्यांची लाईटीची सोय, लाईट आहे, वायर इथून पडलेले आहेत, त्यांना लाईट चालू करताना किंवा काय पाणीचे फिल्टरचं प्लॅन चालू करताना काठी घेऊन चालू करायला लागतं. पण त्यांना विचारलं, मग तुम्ही का नाही त्यांना कल्पना देत प्रशासक किंवा ग्रामसेवकांना? तर त्यांनी सांगितलं आम्ही अर्ज दिलेले आहेत, भरपूर वेळा अर्ज दिलेले आहेत, पण त्यांनी काय त्याची दखल घेतलेली नाहीये. ज्या वेळेला कुठच्या कर्मचाऱ्याची जीवितहानी होईल त्यावेळेला हा प्रश्न कुणावर येईल? तेव्हा ते ग्रामसेवक किंवा प्रशासक यांचं लक्ष तर नसतंच. पण ज्या वेळेला आता इथली सगळी लाईटीची फिटिंग करून घ्यायला पाहिजे. इथली अवस्था अक्षरशः बिकट आहे. मी पहिल्यांदाच इथेशी आज टाकीची पाणी करायला बघितली. इथली अवस्था बघून हे आपल्या नागरिकांना पाणी जातंय पिण्याचं, हे अतिशय गंभीर अवस्था आहे इथल्या पाण्याची किंवा इथल्या पाण्याच्या टाकीची आहे. तर हे होते सुनीता मोरे, जिल्हा परिषद सदस्य. आज नेरळकरांना 3 दिवस झाले पाणी टंचाई भासली आणि त्यांच्याकडे या तक्रारी केल्या आणि थेट त्यांनी पाणी का नाही नेरळला येत त्यासाठी त्यांनी ग्राउंडवर उतरून आज याची पाहणी केली. खरं तर ग्रामसेवक, ग्राम प्रशासक अधिकारी असतील यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली, मात्र त्यांना सांगण्यात आलं की नेरळमध्ये लाईट नाहीये, लाईटीचा प्रॉब्लेम आहे आणि त्या निमित्तानं पाणी येत नाही. मात्र ते तेवढ्यावर न थांबता
त्यांनी थेट जे नेरळकरांना जे पाणी येतं ते म्हणजे पहिले म्हणजे कुंभाच्या इथे त्यांनी पाण्याची पाहणी केली. तिथे आपण पाहिलं की तिथे जनरेटर आहे जे पाणी तेच बंद आहे. त्याच्यानंतर जे कुंभाच्या इथे कुंभानंतर बोरल्याच्या इथे जी पाण्याची टाकी आहे तिथून जे नेरळ शहराला पूर्ण पाणी आहे हे शुद्धीकरण करून पाणी पिण्यासाठी पोहोचवलं जातं. तिथलं एक धक्कादायक गोष्ट म्हणजे की आता तिथे देखील अशी परिस्थिती आहे, तिथल्या देखील यंत्रणा आहे ही नादुरुस्तच आहे. तिथे देखील फिल्ट्रेशनचे जे पाणी संबंधित ज्या वस्तू आहेत, अलार्म टिशेल तो देखील मुबलक प्रमाणात नाहीये, तो देखील काही दिवस पुरणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नेरळकरांना हे जे दूषित पाणी आहे ही पिण्याची वेळ येऊ शकते. आज सुनीता मोरे यांनी मात्र इथे प्रत्यक्ष पाहणी केली नसती तर आपण एवढ्या वेळ थांबावं लागलं असतं की इथे लाईट नाही आणि लाईट नसल्यामुळे नेरळकरांना पाणी पोहोचत नाहीये. मात्र लाखो रुपयाचे जे जनरेटर आहेत ते आणून इथे ठेवलेले आहेत, मात्र ते जनरेटरच बंद असल्याच्या ज्या धक्कादायक प्रकार आहे तो इथे समोर आलाय. आणि नेरळकरांना लाईट नसली तरी जनरेटरवर आतापर्यंत जे पाणी पोहोचवलं जात होतं ते जनरेटर आता बंद असल्यामुळे अजून एक आहे की नेरळकरांना हे पाणी पोहोचणार नाही. जर उद्या अजून काही दिवस लाईट नाही आली तर मग उद्या नेरळकरांना पाणीच मिळणार नाही का? सध्या तरी नेरळमध्ये पाणी प्रश्न हा बोंब ठोकत आहे आणि यावर सुनीता मोरे यांनी ग्राउंड लेवलला उतरून ही जी काय प्रशासनाची असेल ही पोलखोल केलेली आहे.